येत्या 10 नोव्हेंबरला महाटीडी देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे ॲम्बिशियसच्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. आपण या ठिकाणी एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे, तो म्हणजे PYQ विश्लेषण. या पाठीमागे झालेल्या जेवढे पेपर्स आहेत त्या पेपरचं विषयनिहाय आपण PYQचं विश्लेषण या चॅनलवरती घेत आहोत. आतापर्यंत आपण पेपर 2चे भाग घेतलेले आहेत. त्यासोबत आता आपण काल पेपर 1चा मराठी घेतलेला आहे आणि आता आपण पेपर 1चा इंग्रजी जो पेपर झाला होता 19 जानेवारी 2020 त्या दिवशी झालेल्या पेपरचा इंग्रजीचे जे 30 प्रश्न आहेत ते आपण आताच्या या लेक्चरमध्ये विश्लेषण करणार आहोत. जेवढे जॉईन झाले असतील त्यांनी कृपया रिप्लाय करा, मेसेज टाका. चला आपण स्टार्ट करूया आजच्या लेक्चरला. आज आपण घेतो इंग्रजीचे 30 प्रश्न, जो पेपर झाला होता जानेवारी 2020. बघा, सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे PYQ बघणे. PYQ बघितल्यानंतर आपल्याला कळतं की प्रश्न कशाप्रकारे विचारत आहेत आणि जर तुम्ही PYQचं व्यवस्थित विश्लेषण केलं तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल, ती म्हणजे प्रश्न आहे तेच पुन्हा पुन्हा रिपीट होत आहेत. तुम्हाला आताच्या व्हिडिओमध्ये कळेल की 2021ला जो पेपर आला होता त्यामध्ये किती प्रश्न 2020ला आले होते. म्हणजे जे प्रश्न प्रश्नरिका सेट करतात ते नक्कीच मागील पेपर बघतात आणि त्यानुसारच नवीन पेपर सेट करतात. चला येत्या सर्वजण आपण चालू करूया लगेच. चला बघू आपण पहिला प्रश्न क्रमांक 1 काय म्हणतं बघा. पहिलाच प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे, सिलेक्ट द वन व्हिच बेस्ट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन पॅसिव्ह व्हॉइस. म्हणजे आपल्याला ॲक्टिव्ह व्हॉइसचं सेंटेन्स दिलं आहे आणि आपल्याला ऑप्शनमध्ये पॅसिव्ह व्हॉइस शोधायचा आहे. बघा काय वाक्य काय दिले, आय नो हर. तर बघा ॲक्टिव्ह म्हणजेच काय, ज्याला आपण काय म्हणतो कर्तरी प्रयोग, मराठीत काय म्हणतो कर्तरी प्रयोग. आणि पॅसिव्ह म्हणजेच काय, त्याला आपण मराठीत म्हणतो कर्मणी प्रयोग. जर आपण मराठीत एक उदाहरण बघितलं, जर असं बघितलं मी आंबा खातो, हे जर बघितलं, हे काय आहे कर्तरी वाक्य आहे. मी आंबा खातो हे आहे कर्तरी प्रयोग आहे. आणि याचं जर कर्मणी केलं तर काय होईल, आंबा माझ्याकडून खाल्ला गेला. म्हणजे कर्म काय झालं, प्रमुख भूमिकेत आलं, म्हणून त्याला आपण काय म्हणतो कर्मणी प्रयोग म्हणतो. खाल्ला गेला. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची या ठिकाणी. तर आपल्याला काय पाहिजे, पहिल्यांदा ऑब्जेक्ट आलं पाहिजे. काय घेतो आपण, पॅसिव्हसाठी ऑब्जेक्ट घेतो. त्यानंतर काय घेतो, हेल्पिंग वर्ब घेतो. त्यानंतर काय घेतो, पास्ट पार्टिसिपल घेतो. आणि त्यानंतर बाय लिहून काय करतो, सब्जेक्ट घेतो. म्हणजे सब्जेक्टची सेकंडरी केस घेतो, सब्जेक्ट घेतो. बघा आय नो हर, मी तिला ओळखतो. हर काय आहे, हे काय आहे ऑब्जेक्ट. सब्जेक्ट काय आहे आय आणि नो काय आहे व्हर्ब. म्हणजे व्हर्ब जर नो असेल तर नोचं काय व्हायला पाहिजे, नो न्यू आणि तिसरं रूप येतं नोन. म्हणजे आपल्याला काय पाहिजे इथं नोन पाहिजे. काय पाहिजे, नोन पाहिजे. बघूया आपण कुठे कुठे आले, इथे सुद्धा आले, इथे सुद्धा आले, इथे सुद्धा आले आणि इथे सुद्धा आले. आणि आपल्याला ऑब्जेक्ट काय पाहिजे, हरचं काय व्हायला पाहिजे, शी व्हायला पाहिजे. ऑब्जेक्ट प्रथमेत आलं पाहिजे. शी आहे का सगळीकडे, शी आहे. ओके. म्हणजे आपल्याला याच्यावरून सुद्धा आपल्याला याच्यामध्ये काय काढता येत नाही, चुकीचं कुठलं आहे, किंवा पास्ट पार्टिसिपलवरून सुद्धा काढता येत नाही. बघूया पुढे. आता हे बघा आय नो हर, नो काय आहे V1. V1 कधी असतो, प्रेझेंट टेन्समध्ये असतो. कशामध्ये असतो, प्रेझेंट. मग प्रेझेंटमध्ये असल्यानंतर हेल्पिंग वर्ब काय आलं पाहिजे, ॲम आलं पाहिजे. जर प्रेझेंट टेन्स असेल तर हेल्पिंग वर्ब काय आलं पाहिजे, ॲम आलं पाहिजे. बघा इकडे इथे ई झाले, इथे वॉज आले, एक चुकलं. पास्ट असतं तर वॉज आलं असतं. इथं समजा न्यू आलं असतं तर आपण वॉज वेअर घेतलं असतं.
वॉज वेअर घेतलं असतं, परंतु इथे न्यू नाही आहे, नो आहे, तुम्ही वॉज नाही येणार. इथे सुद्धा वॉज आले, नाही चालणार. 2 तर आपले कॅन्सल आउट झाले. चला आता 2 उरलेत. आता नोन बाय मी म्हणायचं आहे का नोन टू मी म्हणायचं एवढंच राहिले. माझ्याकडून ओळखलं जाणार की मी ओळखतो, मी ओळखतो म्हटलं पाहिजे, टू मी म्हटलं पाहिजे, बाय मी नाही म्हणणार कारण नो आले. माझ्याकडून ओळखलं जात नाही, मी ओळखतो असं म्हणायचं आहे. त्यामुळे पहिल्याचं उत्तर आले डी. पहिल्याचं करेक्ट ऑप्शन आलेलं आहे डी. बघा या ठिकाणी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपचा तुम्हाला स्कॅन दिलेला आहे. तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. इथे तुम्हाला महत्त्वाचे अपडेट येतात. त्यासोबत तुम्हाला आता झालेल्या लेक्चरची PDF सुद्धा मिळते. आता जे लेक्चर झाले, हे जे मी लिहिले, हे जे मी इथं विश्लेषण केले, त्यासोबतच तुम्हाला PDF मिळते. हे जे मी लिहिले आहे, बरोबर ॲन्सर कोणता ते लिहिले आहे, बरोबर ॲन्सरला टिक केलेली आहे, असे टिक केलेले तुम्हाला PDF लेक्चर झाल्यानंतर मिळेल. जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही हा चॅनल जॉईन करा. त्यासोबत इथे तुम्हाला टेलिग्राम ID दिला आहे, तो सुद्धा तुम्ही जॉईन करा. किंवा इथे तुम्हाला नंबर दिलेले आहेत 9860982323 हा जो नंबर दिलेला आहे याच्यावरती तुम्ही हाय टाका. तुम्हाला एक डेमो टेस्ट फ्रीमध्ये मिळेल आणि सर्व इन्फॉर्मेशनसुद्धा मिळेल. चला प्रश्न कळाला असेल तर यस टाईप करा. प्रश्न कळाले असेल तर यस टाईप करा पटकन. चला बघू पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2. आता मात्र तुम्हाला सांगितलेलं आहे चूज द वन विच बेस्ट एक्सप्रेसेस द फॉलोइंग सेंटेन्स इन इनडायरेक्ट स्पीच. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट दिले, डायरेक्ट स्पीच दिले आणि तुम्हाला शोधायचं आहे इनडायरेक्ट स्पीच. बघा काय म्हटलं, ही सेड टू हर आर यू कमिंग टू द पार्टी. बघा क्वेश्चनलाच काय म्हणतो आपण, इंट्रॉगेटरी सेंटेन्स म्हणतो. काय म्हणतो, इंट्रॉगेटरी सेंटेन्स, प्रश्नार्थक वाक्य, इंट्रॉगेटरी सेंटेन्स म्हणतो. मग 2 प्रकारचे प्रश्न असतात. एक असतो व्हर्बल क्वेश्चन आणि एक असतो WH वर्ड. मग व्हर्बल क्वेश्चन म्हणजेच काय, त्यालाच आपण म्हणतो यस नो टाईप क्वेश्चन. काय म्हणतो, यस नो टाईप क्वेश्चन. असे क्वेश्चन असतात ज्यांचं उत्तर होय किंवा नाही असं द्यावं लागतं. आणि जर यस नो टाईप क्वेश्चन असेल तर आपल्याला काय करावं लागतं, वाक्य जोडण्यासाठी, ज्याला आपण काय म्हणतो कनेक्टिंग वर्ड म्हणतो. काय म्हणतो, कनेक्टिंग वर्ड म्हणतो. हा कनेक्टिंग वर्ड काय असतो, इफ किंवा वेदर असतो. लक्षात घ्या, इफ किंवा वेदर. आणि WH वर्ड जर असेल तर जो WH वर्ड आला तोच घ्यायचा असतो. जो वर्ड आला, व्हॉट आलं तर व्हॉट घ्यायचं, हू आलं तर हू घ्यायचं, विच आलं तर विच घ्यायचं. चला इथपर्यंत कळालं असेल तर यस टाईप करा. की इंट्रॉगेटिव्ह जर सेंटेन्स दिला असेल तुम्हाला तर तुम्हाला काय करायचं. आणि महत्त्वाची गोष्ट, इथे तुम्हाला क्वेश्चन मार्क दिसला का तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची, सेड टूच्या ऐवजी काय घ्यायचं, आस्क्ड घ्यायचं. ओके, या दोन्ही केसमध्ये व्हर्बल क्वेश्चन असू दे किंवा WH क्वेश्चन असू दे. आता व्हर्बल क्वेश्चन ओळखायचं कसा, ज्याची सुरुवात, ज्याची बिगिनिंग कशाने होते, व्हर्बने होते. ज्याची सुरुवात व्हर्बने होईल तो असतो व्हर्बल क्वेश्चन. बघा याची सुरुवात कशाने झाली आहे, आर यू कमिंग टू द पार्टी. पार्टीला येतो का. आता जर अगदी डिटेलमध्ये बघायला गेलं, अगदी डीपमध्ये बघायला गेलं तर व्हेदर कशाने वापरतात, जिथे चॉईस असते, जिथे काय असते, चॉईस असते, तिथे व्हेदर वापरलं जातं. अगदी डिटेलमध्ये गेलो तर. आता इथे एवढं डिटेलमध्ये नाही विचारलं कारण हा पेपर आहे 1st to 5th, हा पेपर आहे प्रायमरी लेवल. 1st to 5th मध्ये विचारलं, एवढं डिटेल जाणार आहेत का, MPSC सारखं नाही जाणार आहेत. त्यामुळे हा आता प्रश्न आपण सोडून देऊ की वेदर अगदीच चॉईस असेल तर विचारलं जातं, वापरलं जातं. चला आपण आता काय बघू आपण आता ऑप्शन बघू. बघा सेड टूच्या ऐवजी काय पाहिजे आपल्याला, आस्क्ड पाहिजे. इथे काय घेतलं आहे, टोल्ड घेतले. पर्याय वाचायची गरज आहे का, गरजच नाही, चुकला आहे तो पर्याय. इथे आस्क घेतलं आहे, इथे आस्क घेतलं आहे, इथे आस्क घेतलं आहे. ओके, एक तर एलिमिनेट झाला. पहिला चुकला, गवळी मॅडमने ए टाकलं आहे, पहिलाच ऑप्शन चुकला आहे कारण टोल्ड म्हटलं आहे तिथे. ठीक आहे, पुढे बघू. ही आस्क्ड हर बरोबर आहे, त्याने तिला विचारलं, हर बरोबर आहे. व्हेदर शी वॉज कमिंग टू द पार्टी. आर म्हटले, आरचं काय व्हायला पाहिजे बघा, चेंज द व्हॉइसमध्ये कधीही काळ बदलत नाहीत, परंतु डायरेक्ट इनडायरेक्टमध्ये काळ बदलला जातो. जर प्रेझेंट असेल तर त्याचा काय होतो, पास्ट होतो. हे लक्षात घ्या. सिम्पल प्रेझेंट असेल तर सिम्पल पास्ट होईल,
कंटिन्युअस प्रेझेंट असेल तर कंटिन्युअस पास्ट होईल, परफेक्ट प्रेझेंट असेल तर परफेक्ट पास्ट होईल आणि परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट असेल तर परफेक्ट कंटिन्युअस पास्ट होईल. बघा इथे आर विचारले, आरचं काय झालं इथे वॉज झाले. ओके, वेदर शी वॉज कमिंग टू द पार्टी. अजून बघूया आपण पुढचा पर्याय. ही आस्क्ड हर दॅट, दॅट वापरले इथे. दॅट वापरायला सांगितलं का तुम्हाला, काय सांगितलं आहे, काय वापरायचं आहे, इफ किंवा वेदर वापरायचं आहे. वाक्य जुन्यासाठी काय वापरायचं आहे, इफ किंवा वेदर वापरायचं आहे. त्यामुळे दॅट वापरून चालणार का, नाही चालणार. पुढे बघूया. ही आस्क्ड हर इफ शी विल बी. मला सांगा हा प्रेझेंट आहे, प्रेझेंटचं काय बनतं, पास्ट बनतं. कधी फ्युचर बनेल का, फ्युचर बनेल का, नाही बनणार. हा पण ऑप्शन कॅन्सल झाला. म्हणजे आपलं बरोबर कोणतं आहे बघा. ही आस्क्ड हर वेदर शी वॉज कमिंग टू द पार्टी. आणि एक गोष्ट लक्षात घ्या बघा, प्रश्न कसा बनतो, क्वेश्चन कसा बनतो. क्वेश्चन कसा बनतो, आधी पहिलं व्हर्ब येतं आणि त्यानंतर येतो सब्जेक्ट. आणि स्टेटमेंट कसं बनतं, वाक्य कसं बनतं, तर वाक्य कसं बनतं, पहिला येतो सब्जेक्ट आणि मग येतो व्हर्ब. बघा इथे विचारलं आर यू, आणि जर मी असं म्हटलं तर यू आर कमिंग टू द पार्टी, हे होईल वाक्य. आणि वाक्याचं इथलं बघा, आरला यूच्या ठिकाणी नेलं आणि यूला आरच्या ठिकाणी नेलं का होतो प्रश्न. आर यू म्हटलं का प्रश्न तयार होतो, आणि यू आर म्हटलं तर यू आर कमिंग टू द पार्टी म्हटलं तर काय येईल, स्टेटमेंट येईल. ओके, उत्तर समजलं असेल तर यस टाईप करा. एवढं विश्लेषण करतोय बघा, प्रत्येक प्रश्नाचं ऑप्शन घेऊन आपण विश्लेषण करतोय, जेणेकरून असा कोणताही प्रश्न तुम्हाला आला, कसाही प्रश्न विचारला तरी त्याचं उत्तर तुम्हाला काढता येईल. चला टाईप करा, समजलं असेल यस टाईप करा. जर प्रश्न कळला असेल तर यस टाईप करा. एवढं आपण विश्लेषण या प्रश्नाचं केलेलं आहे. चला बघू पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. आणि हा बघा, हा जो शब्द आहे मिलेनियर, प्रत्येक परीक्षेत तुम्हाला स्पेलिंगसाठी विचारला जातो. काय विचारले, करेक्टली स्पेल्ड वर्ड. हा प्रश्न, हा जो शब्द आहे तो तुम्हाला बऱ्याच परीक्षेमध्ये विचारला जातो, बऱ्याच परीक्षेमध्ये विचारला जातो. बघा इथे काय आले, इथे तर आय दिलेलाच नाही आहे, हा गेला. मिलेनियर, नेअर, इथे आय पाहिजे पुन्हा, हा पण गेला. काय बघा स्पेलिंग कशी आहे बघा, MILLIONAIRE अशी स्पेलिंग आहे मिलेनियर. यस, व्हेरी गुड. गवडी मॅडमने आन्सर टाकले. काय पाहिजे, सी हा ऑप्शन आपला बरोबर आहे. सी ऑप्शन करेक्ट आहे. चला बघू पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. काय म्हटलं बघा प्रश्नाने, चूज द मिसस्पेल्ड. मगाशी काय विचारलं होतं तुम्हाला, करेक्ट. आता तुम्हाला शोधायचं चुकलेला कोणता आहे, याच्यामध्ये चुकलेला स्पेलिंग कोणता आहे. चला पटकन टाका ABCD. पहिल्यात म्हटलं करिअर, दुसऱ्यामध्ये घेतले कॅरियर, तिसऱ्यामध्ये घेतले झोडियाक आणि चौथ्यामध्ये घेतले सार्जंट. चला टाका पटकन ॲन्सर टाका. चला ABCD ॲन्सर टाका पटकन. प्रश्न क्रमांक टाकून ॲन्सर टाका. प्रश्न क्रमांक टाकून ॲन्सर द्या. प्रश्न क्रमांक किती आहे बघा, 4. 4चा ऑप्शन काय येते, डी. व्हेरी गुड. सार्जंट. कशी असायला पाहिजे स्पेलिंग सांगा बरं मॅडम. करिअरची स्पेलिंग बरोबर आहे बघा, CAREER. कॅरियरची स्पेलिंगसुद्धा बरोबर आहे, CARRIER. झोडियाकची स्पेलिंगसुद्धा बरोबर आहे, ZODIAC. परंतु सार्जंटची स्पेलिंग कशी असायला पाहिजे होती, हा आपला बरोबरचा पर्याय आहे, कारण ही स्पेलिंग चुकली आहे. कशी असायला पाहिजे होती, SERGEANT. हा बघा आपला टेलिग्राम ID आहे, जो तुम्ही जॉईन करा. याच्यावरती तुम्हाला या लेक्चरची काय मिळेल, PDF मिळेल. PDF कशी मिळेल तुम्हाला, जसं आता मी हे सगळं सॉल्व करतोय, हे जे मी काय लिहितोय असं लिहिलेलं तुम्हाला PDF मिळेल. अमोल सरांनी म्हणून उत्तर टाकले B, परंतु B उत्तर बरोबर नाही आहे, तर त्याचा पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. बीची स्पेलिंग बरोबर आहे, कॅरियर स्पेलिंग बरोबर आहे. चला बघू आपण पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. चला टाका ॲन्सर.
इथे काय तुम्हाला वापरले बघा, तुम्हाला आर्टिकल वापरायला सांगितलेलं आहे. आर्टिकल वापरायला सांगितलेलं आहे. चला आर्टिकलच्या बाबतीत थोडंसं बघूया. आपण नेहमी लक्षात ठेवतोय, काय लक्षात ठेवतो, व्हॉवेल असेल. व्हॉवेल कोणते, AEIOU, यासाठी आपण काय वापरतो, ॲन वापरतो. आणि जर कॉन्सोनंट साऊंड असेल म्हणजे व्यंजन साऊंड, तर त्याच्यासाठी आपण काय वापरतो, ए वापरतो. आता एक साधी सोपी ट्रिक लक्षात ठेवा. आपल्याला मराठीतली मुळाक्षरे माहिती आहेत. मराठीतली मुळाक्षरे माहिती आहेत. कशी आहेत, अ पासून कशी आहेत, आहापर्यंत. मग जर यांचा उच्चार जर असा येत असेल तरच आपण ॲन वापरायचं. बघा आता दिलं आहे, मी एक शब्द देतो, युनिट. बघा जरा, युनिट यू असला तरी ते ॲन लागणार का, नाही लागणार. काय लागणार आहे, अ लागणार आहे. का, तर यूचा उच्चार कसा होतो बघा, यू सारखा होतो. यू काय आहे, व्यंजन आहे, त्यामुळे इथे अ लागेल. ओके, लक्षात येते का, लक्षात येते का. आणि आंब्रेला जर असेल, आंब्रेला बघा उच्चार कसा होतोय, असा उच्चार होतोय. आणि त्यामुळे इथे काय लागेल, ॲन लागेल. इथे काय लागेल, ॲन लागेल. मग समजा असा शब्द असेल, ऑनेस्ट. आता यामध्ये काय असतो, एच सायलेंट असतो, म्हणून याचा उच्चार कसा होईल, ऑन होईल. आणि म्हणून याच्यापूर्वी काय लागतं, ॲन लागतं. ओके, लक्षात आलं असेल. मग इथे बघा, यस, राणे मॅडमचं उत्तर येतं आहे. डी उत्तर येते, राणे मॅडम नाही. काय येणार आहे बघा, ॲन आईस्क्रीम. काय येणार आहे इथे, आचा उच्चार होतोय बघा, आईस्क्रीम, त्यामुळे इथे ॲन लागेल. काय लागेल, ॲन लागेल. चला लक्षात आलं असेल, समजलं असेल तर यस टाईप करा. आपण एवढं एक्सप्लेनेशन देतोय, प्रत्येक प्रश्नाचं डिटेल असं आपण काय करतोय, ॲनालिसिस करतोय, जेणेकरून तुम्हाला परत जर असा कुठलाही प्रश्न आला तर तुम्ही अजिबात चुकणार नाही. आणि एक्सप्लेनेशन कसं वाढतंय ते पण तुम्ही मला सांगा. अजून तुम्हाला एक्सप्लेनेशन पाहिजे का, तर तसं सांगा, तसं आपण प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन घेऊ. परंतु मला वाटतं एवढं पुरेसं आहे. एवढं पुरेसं आहे की तुम्हाला तो प्रश्न डिटेलमध्ये मी सांगतो आहे आणि परत येणारा प्रश्न कसा येईल आणि त्याला तुम्ही टॅकल कसं करायचं आहे ते सुद्धा प्रत्येक प्रश्नामधून सांगतो आहे. चला बघू पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 6. काय विचारले तुम्हाला इथे, क्वेश्चन टॅग विचारलेला आहे, क्वेश्चन टॅग. परंतु हा जो प्रश्न आहे तो आयोगाने काय केलं आहे, रद्द केलं आहे. हा प्रश्न रद्द केला आहे, तरी पण आपण उत्तर बघू का रद्द केला असेल. का रद्द केला असेल बघा, आय शॅल फोन यू टुमॉरो. मग आपण क्वेश्चन टॅग जोडताना काय करतो, कॉमा देतो. आणि जे हेल्पिंग वर्ब आले, जर वाक्य होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग काय होतो, निगेटिव्ह होतो. म्हणजे काय होणार आहे इथे, शांट आय असं होणार आहे. कारण शाल नॉटचा शॉर्टकट काय होतो, जसं आपण बघा कॅन नॉटचं काय करतो, कांट करतो. तसं शाल नॉटचं काय होतं, शांट होतं. ओके, मग इकडे बघा, इथे सुद्धा शाल नॉट दिसतंय आणि इथे सुद्धा दिसतंय. म्हणजे हा सुद्धा बरोबर आहे आणि हा सुद्धा बरोबर आहे. दोन पर्याय बरोबर आहेत. त्यामुळे हा प्रश्न काय झाला, इथे रद्द झाला. हा प्रश्न काय झाला, इथे रद्द झाला. जर तुम्हाला असं विचारलं असतं, ही इज अ स्टुडंट, तर याचा क्वेश्चन टॅग काय आला असता, इजंट ही. ओके ओके का. चला बघू आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7. काय म्हटलं बघा इथे, क्लॉज ओळखा म्हणून सांगितले. क्लॉज म्हणजेच काय, उपपद. यालाच आपण काय म्हणतो, क्लॉज म्हणजे काय म्हणतो आपण, वाक्य असतं बघा. एक प्रधान वाक्य असतं आणि एक असतं गौण वाक्य. एक वाक्यामध्ये बघा दोन प्रकारचं, एक प्रधान वाक्य असतं आणि एक असतं गौण वाक्य. ज्यालाच आपण काय म्हणतो, मेन क्लॉज
आणि सबऑर्डिनेट क्लॉज. मग सबऑर्डिनेट क्लॉजचे प्रकार किती आहेत? नाऊन आहे, ॲडजेक्टिव्ह आहे आणि ॲडवर्ब आहे. ॲडवर्ब आहे. मग ओळखायचा कसा? नाऊन क्लॉज कसा ओळखायचा? कसा ओळखणार? ज्या प्रश्नाला व्हॉटने प्रश्न विचारल्यावर, ज्या वाक्याला व्हॉटने प्रश्न विचारल्यावर जर उत्तर मिळत असेल, कायने प्रश्न विचारल्यावर जर उत्तर मिळत असेल. बघा, व्हॉट यू सेड इज ॲब्सोल्युटली करेक्ट, इज ॲब्सोल्युटली करेक्ट. मग तुम्ही काय विचारणार? हे उत्तर पाहिजे, हे ॲन्सर आलं पाहिजे आपल्या प्रश्नाचं. मग काय विचारणार? व्हॉट इज ॲब्सोल्युटली करेक्ट. मग येईल उत्तर काय करेक्ट आहे? व्हॉट यू सेड. बघा असं बघा, तुम्ही असा विचार करा. व्हॉट इज ॲब्सोल्युटली करेक्ट. बघा असा विचार करा. व्हॉट यू सेड, तू जे बोललास ते खरं आहे. मग तुम्ही प्रश्न कसा विचारणार? काय खरं आहे? आणि त्याचं उत्तर काय येईल? जे तू बोललास, जे तू बोललास ते खरं आहे. मग हा कोणता म्हणून बघा, नाऊन क्लॉजला आपण काय करतो? व्हॉटने प्रश्न विचारतो आणि विचने प्रश्न येत असेल तर तो असतो ॲडजेक्टिव्ह. आणि वेअर, वेन असे जर प्रश्न विचारून उत्तर येत असेल तर तो ॲडवर्ब क्लॉज असतो. ॲडवर्ब क्लॉजमध्ये खूप प्रकार आहेत. मग ॲडवर्ब क्लॉज ऑफ काय असतो? प्लेस असतो, ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईम असतो, ॲडवर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट असतो, ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन असतो, ॲडवर्ब क्लॉज ऑफ मॅनर असतो, ॲडवर्ब क्लॉज ऑफ पर्पज असतो, ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंपॅरिझन असतो. ओके, असे ॲडवर्ब क्लॉजचे प्रकार आहेत. चला, याचं उत्तर काय येईल बघा? याचं उत्तर येईल नाऊन क्लॉज. याचं उत्तर काय येईल? नाऊन क्लॉज. ओके, चला, कळालं असेल तर यस टाईप करा. चला बघू आपण पुढचा प्रश्न. आणि लेक्चरला लाईक पण करा. अजून तुम्ही लाईक नाही केलं, लाईक पण करा. लेक्चरला लाईक पण करा. जर व्हिडिओ आवडला असेल, लेक्चर आवडला असेल, एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर नक्की लाईक करा. चला बघू पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 8 काय म्हणतोय बघा? चूज द अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. द प्लेयर्स रेमॉन्स्ट्रेटेड डॅश द अंपायर डॅश इज पार्शियलिटी. म्हणजे अंपायरने काय केलं आहे? थोडीशी पार्शियलिटी केली आणि त्याच्यामुळे विद्यार्थी काय, जे प्लेयर होते ते काय झाले? रेमॉन्स्ट्रेट करत आहेत त्याच्या विरोधात. मग रेमॉन्स्ट्रेटेडच्या सोबत काय असतं? त्याच्या काय असतं? रेमॉन्स्ट्रेटेडच्या सोबत हे फिक्स प्रेपोजिशन म्हणतात. ह्याला काय म्हणतात? फिक्स प्रेपोजिशन. तो शब्द आला तर त्याच्यासोबत तेच येतं. म्हणजे बघा, आय एम ॲंग्री, आपण म्हणतो ना तुझ्यावर मी चिडलो आहे, तर आय एम ॲंग्री विथ यू असतं. ॲंग्री विथ यू. ही लाफ्ड ॲट असतं. हे फिक्स प्रेपोजिशन्स आहेत. ही फिक्स प्रेपोजिशन आहे. मग काय येणार बघा? काय येणार? रेमॉन्स्ट्रेटेड विथ, रेमॉन्स्ट्रेटेड विथ आणि विथ द अंपायर अगेन्स्ट हिज पार्शियलिटी. येस, व्हेरी गुड. सो यस क्लासेसचं उत्तर येतं आहे बी. बघा, रेमॉन्स्ट्रेटेड विथ आणि अगेन्स्ट हिज पार्शियलिटी, कारण पार्शियलिटीच्या विरोधात त्यांनी रेमॉन्स्ट्रेट केलेलं आहे. चला बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 9 आपल्याला काय आले? आता पॅसेज दिलेले आहे. पहिला पॅसेज वाचून घेऊया, थोडा अर्थ समजून घेऊया आणि मग आपण जे 5 प्रश्न विचारलेले आहेत ते आपण सॉल्व करू. चला बघू आपण पॅसेज बघू. पहिला कशाचा पॅसेज आलेला आहे? अर्नेस्ट रुदरफोर्ड, हे जे सायंटिस्ट होते, रुदरफोर्ड एक सायंटिस्ट होते, त्यांचं आलेलं आहे. रुदरफोर्ड वॉज द सन ऑफ स्कॉट इमिग्रंट, स्कॉटलंडचे होते ते. इमिग्रंट टू न्यूझीलंड, कुठे गेले ते? न्यूझीलंडला गेले. हिज पॅरेंट्स हॅड 12 चिल्ड्रन. किती मुलं होती त्यांना? 12 मुलं होती त्यांच्या आईवडिलांना. कुणाच्या? रुदरफोर्डच्या. ऑफ whom अर्नेस्ट वॉज 4th. अर्नेस्ट कितवा होता त्यांचा? 4थं मूल होतं. हिज एज्युकेशन वॉज इन अ स्टेट प्रायमरी स्कूल. स्टेट प्रायमरी स्कूलमध्ये एज्युकेशन घेतलं. फ्रॉम विच
children at the age of 13 could get grants of scholarships to secondary schools and to the university. म्हणजे असे स्कूल होतं ज्या ठिकाणी 13व्या वर्षी त्यांना स्कॉलरशिप मिळायची. कशासाठी? पुढच्या युनिव्हर्सिटीत ॲडमिशन घेण्यासाठी किंवा पुढच्या सेकंडरी स्कूलसाठी स्कॉलरशिप मिळायची. रुदरफोर्ड हॅड नो इंटेन्शन. पण रुदरफोर्डला असलं काही इंटेन्शन नव्हतं, काही इच्छा नव्हती, अशी काही इच्छा नव्हती की आपण ती स्कॉलरशिप मिळवूया. ऑफ फॉलोविंग आणि अकॅडमिक इयर. अकॅडमिक इयर काय करायचं नव्हतं त्याला, म्हणजे शिकायचं नव्हतं, जास्त इच्छा नव्हती. ही वॉज नो बुकवर्म. बुकवर्म म्हणजे पुस्तकी किडा नव्हते, ते पुस्तकी किडा नव्हते. ही वॉज गुड इन एनी रफ अँड टंबल. असंच काहीतरी काम करायचे, ते आवडायचं त्यांना. अँड अ टीन फुटबॉल प्लेअर पण होते. बट ही वॉज गुड ॲट लॅटिन. पण लॅटिन त्यांना चांगलं येत होतं. आणि ही हॅड अ पॅशन फॉर म्युझिकची पण आवड होती. अँड अ मॅकॅनिकल बेंट ऑफ माइंड. मॅकॅनिकल त्यांना खूप आवडायचं. ॲट नेसन कॉलेज अ स्टेट बोर्डिंग स्कूल होतं ते. ही वॉज अन आउटस्टँडिंग पपील म्हणजे विद्यार्थी, आउटस्टँडिंग विद्यार्थी होते ते तिथं. ही सॅट फॉर अ स्कॉलरशिपला बसले ते टू कॉन्टेम्पररी कॉलेजचं जी काही स्कॉलरशिप होती ते बसले. अँड दिस वॉज बिकॉज कशासाठी बसले? हिज मास्टर्स एक्सपेक्टेड इट. त्याचे जे शिक्षक होते त्यांनी ती अपेक्षा केली होती की तू स्कॉलरशिपला बस म्हणून. अँड ही ओन इट. आणि त्यांनी जिंकली सुद्धा ती स्कॉलरशिप. देअर रुदरफोर्ड ॲज अ स्टुडंट वॉज फॅसिनेटेड होता खूप त्याला बाया हर्ट जे वर्क होतं, हर्ट ज्या शास्त्रज्ञाने जे वर्क केलं होतं त्याच्यावरती तो खूप प्रभावित झाला होता त्या वर्कने. वन रेडिओ वेव्हजवरती जे हर्ट्सवर काम केलं होतं, म्हणून आपण फ्रिक्वेन्सीला सुद्धा हर्ट्स हे नाव दिले. त्या शास्त्रज्ञाने केलेल्या कामाने तो प्रभावित झाला होता. अँड ही बिगॅन टू कंडक्ट हिज ओन एक्सपेरिमेंट्स इन क्लोक रूम. लक्षात घ्या, हा क्लोक रूम आहे जिथे आपण ड्रेस वगैरे चेंज करतो, तो क्लोक रूम. कॉलेजचा जो ड्रेसिंग रूम होता तिथे ते आपले एक्सपेरिमेंट करायचे. वेअर द स्टुडंट्स हंग देअर गाऊन. जिथे स्टुडंट्स गाऊन हंग करायचे त्या ठिकाणी ते काय करायचे आपले एक्सपेरिमेंट करायचे. चला आपण प्रश्न बघूया पहिला. रुदरफोर्ड वॉज हिज पॅरेंट्स. बघा इथेच आपण उत्तर घेतले. बघा याला आपण गोल केले. तुम्ही वाचताना सुद्धा महत्त्वाचे पॉईंट काय करा, गोल करा. काय बघा, फोर्थ ॲन्सर काय येणार आहे आपलं? सी. ॲन्सर काय येणार आहे? सी. चला कोणी उत्तर दिले? सुयश क्लासेसने उत्तर दिले, छान. चला पुढे बघू. प्रश्न क्रमांक 10. नेल्सन कॉलेज कुठं होतं? काय होतं ते? स्टेट बोर्डिंग स्कूल इन न्यूझीलंड होतं का? कॉलेज इन इंग्लंडचा तर काय उल्लेखच नाही आहे. स्कूल इन युनायटेड स्टेट US अमेरिकेला होतं का? नाही. स्कूल इन स्कॉटलंड तर नाहीच. कुठे आहे बघा? अ स्टेट बोर्डिंग स्कूल इन न्यूझीलंड. कारण अगोदरच बघितलं होतं त्याचे आईवडील कुठे गेले होते? न्यूझीलंडला गेले होते. न्यूझीलंडला त्याचे आईवडील गेल्यामुळे न्यूझीलंडचंच ते कॉलेज होतं. चला क्वेश्चन नंबर 11 वाचा आणि पटकन उत्तर द्या. काय म्हणतो बघा क्वेश्चन. रुदरफोर्ड सॅट फॉर अ स्कॉलरशिप टेस्ट बिकॉज. स्कॉलरशिपला का बसले होते? ही वॉज अन आउटस्टँडिंग स्टुडंट म्हणून बसले होते का? नाही. ही वॉज बुकवर्म. ते तर नाहीच होतं, आधीच आपण म्हटलं होतं नो बुकवर्म. पुस्तकी किडा नव्हतेच ते. ही थोडा फॉलोइंग नाही, हे तर त्यांनी विचारच नाही केला होता की आपण अकॅडमिक करिअर करूया. कशासाठी केलं होतं त्यांनी? हिज मास्टर्स वॉन्टेड हिम दॅट. त्याच्या शिक्षकांना वाटत होतं की याने स्कॉलरशिपला बसा. व्हेरी गुड. सुयश क्लासेस छान उत्तर देत आहे तुम्ही. डी बरोबर उत्तर आहे. चला बघू प्रश्न क्रमांक 12. रुदरफोर्ड कॅरीड आउट हिज ओन प्रायव्हेट एक्सपेरिमेंट्स. कुठे केले होते? आता सांगितलं तुम्हाला शिकवताना. कुठे केले बघा? क्लोक रूम ऑफ नेल्सन कॉलेज या ठिकाणी त्यांनी केले होते. चला उत्तरं टाका पटकन. क्वेश्चन नंबर 12 काय उत्तर येते? चला गवळी मॅडम आहेत का? टाका चला उत्तरं. चला बघू पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 13. द फ्रेज मॅकॅनिकल बेंट सजेस्ट दॅट. रुदरफोर्ड काय करत होते? मॅकॅनिकल बेंट आपल्याला काय सजेस्ट करतोय? तर वॉज क्वाईट मॅकॅनिकल, वॉज डिवाइड ऑफ ह्युमन वॉर्मथ, इमोशन, फिलिंग एटसेट्रा.
इमोशनचं तर काय सांगितलंच नाही आहे. डीड थिंग्स अँड लिव्ड ॲज थॉटलेसली ॲज अ मशीन. नाही, थॉटलेसली ॲज मशीन असं काम करताना कुठे सांगितलेलं नाही आहे. बघा, वॉज क्वाईट मेकॅनिकल हे पण सांगितलेलं नाही आहे. आपला बरोबर पर्याय येणार आहे हॅड अँड ॲप्टिट्यूड फॉर द सायन्स ऑफ मशिनरी. मशिनरीचं सायन्स त्याला आवडत होतं. मशिनरी कशा काम करतात हे त्याला आवडत होतं, म्हणून त्याला म्हटलं मेकॅनिकल बेंट. ओके, चला आपण बघा या ठिकाणी खूप माफक दरात PDF टेस्ट सिरीज उपलब्ध केलेली आहे. तुम्हाला पेपर 1च्या 5 टेस्ट मिळतील, पेपर 2च्या 5 टेस्ट मिळतील. जर तुम्हाला फक्त पेपर 1 हवं आहे तर 199 रुपयामध्ये मिळेल. जर फक्त पेपर 2 हवं आहे तर 199 रुपयामध्ये मिळेल. आणि दोन्ही हवे असतील तर तुम्हाला 299 रुपयामध्ये मिळतील. तुम्हाला 10 टेस्ट 299 रुपयामध्ये मिळतील. आणि त्याचा PDF ॲनालिसिससुद्धा मिळेल. PDF ॲनालिसिससुद्धा मिळेल. हा जो नंबर आहे खाली, या नंबरला तुम्ही हाय करा. तुम्हाला एक डेमो टेस्ट फ्रीमध्ये मिळेल, ती सोडून बघा. म्हणजे तुम्हाला प्रश्नांचा दर्जा, प्रश्नांची लेवल कळेल. ओके, चला प्रश्न क्रमांक 14 बघूया. प्रश्न क्रमांक 14. काय म्हणतो बघा प्रश्न क्रमांक 14. फिल इन द ब्लँक विथ द मोस्ट सुटेबल अल्टरनेटिव्ह टू मेक द सेंटेन्स लॉजिकल इन सेन्स. लॉजिकल बनलं पाहिजे ते. प्रणेश टोल्ड हर दॅट ही डॅश हर व्हेरी वेल. ॲन अंडरस्टँडिंग, अंडरस्टँड, अंडरस्टूड, वॉज अंडरस्टँडिंग. सर्वात पहिली गोष्ट इथे ॲन दिले बघा. हां, तर आणि ॲन, पहिली गोष्ट आणि ॲन हे फक्त आणि फक्त नाऊनलाच लागतं. लक्षात घ्या, काय लागतं? नाऊनला. मग नाऊनमध्ये जर प्रॉपर बघितलं तर ते लागतं कॉमन नाऊन, कॉमन नाऊनलाच लागेल आणि कलेक्टिव्ह नाऊनला लागेल, बाकी कशालाच लागणार नाही. आणि आणि ॲन एक गोष्ट दाखवतं, एक गोष्ट, एक कोणती पण गोष्ट, एक म्हणजे काउंटेबल नाऊन असलं पाहिजे. नाऊन कसं असलं पाहिजे? काउंटेबल, जे मोजता येणारं नाऊन पाहिजे, तरच आपण त्याच्यासाठी किंवा ॲन वापरू शकतो. बघा, हे अंडरस्टँडिंग काय म्हटलं इथे? हे काय नाऊन आहे का? आणि नाऊन असलं तरी ते काय काउंटेबल आहे का? त्यामुळे ॲन वापरू शकतो का? त्यामुळे इथेच कॅन्सल झालं. बघा, आर्टिकल बघूनच आपण पहिला पर्याय काय केला? कॅन्सल आउट केला. इथे म्हटलं अंडरस्टँड. मला सांगा, जेव्हा ही असतं, हां, ही असतं, ओके, ही आले आणि प्रेझेंटमध्ये जर वापरायचं असेल, प्रेझेंट टेन्समध्ये, तर याला यस किंवा यस लागलं पाहिजे, कारण तृतीय पुरुषी करता आलं आहे, त्यामुळे हे पण गेलं. आता अंडरस्टूड का बरोबर आहे तुम्ही म्हणाल? वॉज अंडरस्टँडिंग तर काय होत नाही, असं काय वॉज वगैरे लागणार नाही. तर बघा, इथे टोल्ड आले, वाक्याची बिगिनिंग कशामध्ये झाली? पास्टमध्ये. जर इथे पास्ट असेल तर इथे प्रेझेंट येणार नाही, इथे सुद्धा पास्टच पाहिजे. जर पहिल्यांदा पास्ट आले तर दुसऱ्यांदा सुद्धा काय पाहिजे? पास्ट पाहिजे. छान, गौरी मॅडमने उत्तर दिले सी. काय पाहिजे? अंडरस्टूड. ओके, चला समजलं असेल तर यस टाईप करा. आपण पुढचा प्रश्न घेऊ. प्रश्न क्रमांक 15. काय म्हटले बघा? चूज द मोस्ट सुटेबल अल्टरनेटिव्ह इन अकॉर्डन्स विथ द करेक्ट यूज ऑफ टेन्स. टेन्स आपल्याला करेक्ट शोधायचा इथे. संजना डिड नॉट कुक हर ब्रेकफास्ट एट. एट म्हणजे काय? अद्याप. त्यानंतर हॅज कुक्ड हर ब्रेकफास्ट एट. संजना हॅज नॉट कुक्ड हर ब्रेकफास्ट एट. संजना हॅज नॉट बीन कुक्ड हर ब्रेकफास्ट एट. मला सांगा, बीन वापरल्यानंतर काय पाहिजे? वर्ब. वर्बला ING लागलं पाहिजे. इथे आहे का? इथे कुक दिलं, ED लावलं आहे, म्हणजे हे चुकलं. आता एट वापरले, एटसोबत डिड नॉट वापरले, म्हणजे केलं नाही, हे पूर्ण भूतकाळ पाहिजे. काय पाहिजे? परफेक्ट पास्ट पाहिजे. लक्षात घ्या, अजून झालेलं नाही आहे, अजून केलेलं नाही असं म्हणायचं आपल्याला. एखादी गोष्ट झालेली नाही, परफेक्ट पास्ट पाहिजे. हे तर काय झाले? सिम्पल पास्ट झाले. आणि सिम्पल पास्ट हा काही लगेच नसतो. आत्ताची गोष्ट सांगितली जात नाही, कधीची पण गोष्ट सांगितली जाते सिम्पल पास्ट.
ह्याला काही टाईम लिमिटच नसतं, ह्याला काही टाईम लिमिट नसतं. आत्ताची गोष्ट म्हणायची आहे ना, अद्याप म्हणजे आत्ता आपण ह्या वेळेला तयार नाही असं म्हणायचं आहे ना, यावेळेला तयार नाही असं म्हणायचं आहे. हे तर डिड नॉट म्हणजे केव्हाचं पण होईल, चालणार का? इथे तर पॉझिटिव्ह घेतलं आहे, अजून तयार नाही म्हणायचं, अद्याप म्हटलं आहे, आणि इथे पॉझिटिव्ह घेतलं आहे, पॉझिटिव्ह सेन्स येणार का? नाही. मग बरोबरचा पर्याय कोणता आहे? सी. उत्तर कोणी कोणी दिले बघा. सोनिया मॅडमनी सी उत्तर दिले आहे, सोयश क्लासेसने दिले आहे, छान, अभिनंदन. चला बघू पुढचा प्रश्न, वाचा आणि उत्तर द्या पटकन. चला प्रश्न क्रमांक 16 बघा. काय म्हटले? चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. द मॉडर्न मॅन देअर आर अ नंबर ऑफ डिसिजेस. फॉर मॉडर्न मॅन, आताच्या आधुनिक माणसासाठी खूप डिसिजेस आहेत. मग काय म्हटलं बघा? टू सफर फ्रॉम, फॉर सफरिंग, टू सफर आणि टू सफरिंग फ्रॉम. सफरिंग फ्रॉम येणार का? नाही येणार, कारण आय एन जी नाही लावायचं. सफर, सफर म्हणजे त्रास होणे, त्रास होत आहे असं आय एन जी नाही येणार. इनकम्प्लीट म्हणजे नाही येणार, ते अपूर्णमध्ये नाही जाणार. टू सफर पण नाही येणार, त्याला पुढे काहीतरी प्रेपोजिशन पाहिजे, प्रेपोजिशन पाहिजे. फॉर सफरिंग पण नाही येणार. टू सफर फ्रॉम म्हणजे असे खूप डिसिजेस आहेत आधुनिक माणसासाठी ज्याच्यापासून त्याला सफर होऊ शकतो, ज्याच्यापासून त्याला त्रास होऊ शकतो. चला बघा प्रश्न क्रमांक 17 काय म्हणतोय बघा. येस, व्हेरी गुड गवळी मॅडम, छान उत्तर देत आहे तुम्ही. काय पाहिजे आपल्याला? ए पाहिजे. पहिला पर्याय बरोबर आहे 16चा. येस, सरगर सुयश क्लासेसने बरोबर उत्तर दिलेलं आहे. ओके. आणि आता मला वाटतं सुयश सर तुम्ही 17चं उत्तर देते का? प्रश्न क्रमांक लिहून उत्तर द्या, म्हणजे मलाही कळेल तुम्ही कोणत्या प्रश्नाचं उत्तर देता. बघा 17वा प्रश्न काय म्हणतो? आय हॅव नॉट रिटर्न टू हर डॅश शी लेफ्ट फ्रॉम अमेरिका. म्हणजे जेव्हापासून असं म्हणायचं. काय म्हणायचं आहे? जेव्हापासून ती अमेरिकेला गेली आहे. लेफ्ट फॉर अमेरिका, अमेरिकेला सोडलं नाही आहे, जेव्हापासून ती अमेरिकेला गेली, जेव्हापासून. मग बिफोर म्हणजे काय? आधी. आफ्टर म्हणजे काय? नंतर. फॉर म्हणजे काय? साठी. मग कोणता पर्याय बरोबर येणार सांगा? यस, गवळी मॅडम, छान. काय येणार बघा? 17चं उत्तर येते सिन्स. आता बघा सिन्स आपल्याला 2 प्रकारे वापरता येते. इथलं जे सिन्स आहे, सिन्स आपण काय वापरतो? प्रेपोजिशन पण वापरतो आणि कंजंक्शन म्हणून सुद्धा वापरतो. आता हे झालं वरती जे दिले ते प्रेपोजिशन दिले. इथलं सिन्स काय आहे? प्रेपोजिशन, जेव्हापासून. मग कंजंक्शन म्हणून कसं वापरतात बघा. असं वाक्य असतं, सिन्स ही इज माय फादर, आय रिस्पेक्ट हिम. आता इथे तुम्ही कसा अर्थ घेणार? इथे तुम्ही कसा अर्थ घेणार? असं म्हणणार का जेव्हापासून? जेव्हापासून म्हणणार का? नाही, असं म्हणणार. बघा ह्याचंच कसं म्हणणार? आय रिस्पेक्ट हिम. बघा कसं येणार वाक्य? आय रिस्पेक्ट हिम बिकॉज ही इज माय फादर. ही इज माय फादर. बघा सिन्स म्हणजे कारण, इथे झाले कारण, म्हणून इथं काय घेतलं आहे? कंजंक्शन म्हणून वापरलेलं आहे. इथलं काय आहे? सिन्स कंजंक्शन. आणि इथलं सिन्स काय आहे? प्रेपोजिशन. ओके. यापुढे कसाही प्रश्न आला तरी उत्तर देता आलं पाहिजे. सिन्सचा जर प्रश्न आला तर उत्तर देता आलं पाहिजे. चला बघू पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18. क्वेश्चन नंबर 18.
आणि हा प्रश्न बघा असाच्या असा 2021च्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला आहे. हा जो प्रश्न आहे 2021च्या परीक्षेत असाच्या असा आलेला होता. म्हणजे PYQ ॲनालिसिस करणं किती इम्पॉर्टंट आहे, PYQ ॲनालिसिस करणं किती इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला लक्षात येईल. जसं आपण पाठीमागे जातो आहे तसं लक्षात येते की कित्येक प्रश्न पुढच्या परीक्षेमध्ये रिपीट होत आहेत, किती प्रश्न रिपीट होत आहेत पुन्हा पुन्हा. बघा काय म्हटलंय, डोंट साईड डॅश दोज हू ॲक्ट कॉन्ट्ररी. कॉन्ट्ररी म्हणजे विरोधाभास. डॅश नॅशनल इंटरेस्ट म्हणजे आपले जे राष्ट्रीय हित आहे त्याच्या विरोधात जे कोण काम करतात त्यांची साईड घेऊ नका असं म्हटलेलं आहे. मग काय येणार बघा, कॉन्ट्ररी बाय येणार का, नाही येणार, हा गेला. कॉन्ट्ररी विथ असं तर येणार, विरोधाभास आहे ते विरोधात आहे. ओके, सांगा आता काय उत्तर येईल. 2 राहिलेत पर्याय आपले. तर डोंट साईड विथ दोज, त्यांची साईड घेऊ नका. जे कॉन्ट्ररी टू, कॉन्ट्ररी सोबत काय असतं, टू असतं. यालाच आपण काय म्हणतो, फिक्स प्रेपोजिशन. काय म्हणतो, फिक्स प्रेपोजिशन. हे शिकणं खूप इम्पॉर्टंट आहे. व्हेरी गुड. गवळी मॅडमचं उत्तर आले ए आणि सुयश क्लासेसचं उत्तर आले ए. छान. चला बघू आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 19. फाइंड आउट विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज एन एरर. बघा सेंटेन्स असं वाचायचं आहे, युअर स्टेटमेंट दॅट यू फाइंड दिस बॅग इन द स्ट्रीट विल नॉट बी ट्रस्टेड. चला सांगा कोणत्या पार्टमध्ये एरर आहे, कोणत्या पार्टमध्ये एरर आलेला आहे. चला ABCD. चला येऊ दे उत्तर पटकन. बी मध्ये आलेला आहे. हा तुम्हाला जर एरर कळालाच असेल तर कृपया टाईप करा की एरर काय आहे. काय म्हटलं बघा, तुझं जे वाक्य आहे, तुझं जे स्टेटमेंट आहे, तुझं जे विधान आहे काय की तुला ही बॅग सापडली रस्त्यात, याच्यावर आम्ही विश्वास ठेवला जाणार नाही किंवा याच्यावर विश्वास ठेवणार नाही. सापडली, आता इथे सापडली म्हणजे कुठे सापडली असणार, आधी सापडली असणार ना, आधी सापडली असणार ना. हे वाक्य बोलायच्या आधी सापडली असणार म्हणजे त्याचा काय अर्थ व्हायला पाहिजे, इथे पास्ट व्हायला पाहिजे होतं. मग फाइंड येणार का, इथे काय यायला पाहिजे होतं, यू फाउंड. काय यायला पाहिजे होतं, यू फाउंड. कारण बॅग तर आधी सापडली असणार. येस, व्हेरी गुड. बॅग तर आधीच सापडली असणार. जेव्हा आपण असं म्हणतोय तुझं जे वाक्य आहे की तुला ही बॅग सापडली, ह्याच्यावर आम्ही विश्वास ठेवू शकत नाही. सापडली प्रेझेंटमध्ये कसं म्हणणार, गोष्ट आधी घडून गेली होती त्यामुळे ती पास्टमध्ये गेली पाहिजे. बघा आपला हेतू, आपला PYQ घेण्याचा हेतू असा कोणताही नाही आहे की चला 19 नंबर प्रश्न त्याचं उत्तर बी असं सांगण्याचा कोणताही हेतू नाही आहे. त्यासाठी आपण PYQ घेत नाही आहे. PYQ यासाठी घेतो की अपकमिंग जे तुमची टेस्ट आहे, अपकमिंग जी एक्झाम आहे ती सोपी गेली पाहिजे. अपकमिंग एक्झाम कशी गेली पाहिजे, सोपी. जर तुम्ही आता प्रॅक्टिस करताय, त्याचं विश्लेषण बघताय, अशा प्रकारचा कोणताही जरी प्रश्न आला तरी तुम्हाला तो टॅकल झाला पाहिजे. कसं वाटते लेक्चर, कसं वाटते माझं ॲनालिसिस, नक्की कॉमेंट करा. नक्की सांगा म्हणजे इतरांनासुद्धा कळेल की आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारे एक्सप्लेनेशन घेतो, चांगल्या प्रकारे क्वेश्चनचं ॲनालिसिस करतो. तुमची इंग्रजीची भीती मुळापासून कमी होईल. बघ सुयश क्लासेस थँक्यू, मस्त म्हणतायत तुम्हाला सर्वांनी. तुम्हाला जेवढे जॉईन झाले तुम्हाला विश्लेषण कसं वाटतं आहे, ॲनालिसिस कसं वाटतं आहे, नक्की कॉमेंट करा. तुम्हाला याचा फायदा होईल का, नक्की कॉमेंट करा. येणाऱ्या परीक्षेत तुमचा फायदा होईल का. आमचा हेतू हा नाही आहे की प्रश्न वाचला आणि त्याचं उत्तर सांगितलं, फक्त ऑप्शन सांगतात ABCD. हां चला बी बरोबर. चला पुढचा प्रश्न. बघा काय म्हटलं आहे, चूज द ग्रामॅटिकली करेक्ट सेंटेन्स ओळखायचं. ग्रामॅटिकली करेक्ट यामध्ये थोडंसं तुमचं काय होणार आहे, कस लागणार आहे. राणे मॅडम थँक्यू. या ठिकाणी तुमचा कस लागणार आहे हे ओळखलं. सोनिया गवळी मॅडम म्हणत आहेत युअर एक्सप्लेनेशन इज व्हेरी
आय अंडरस्टँड इट व्हेरी वेल. थँक्यू. छान. बघा काय म्हटलंय, ग्रामॅटिकली करेक्ट स्टेटमेंट. बघा, द टीम इज कॉन्फिडंट टू विन द मॅच. द टीम इज कॉन्फिडंट टू विनिंग द मॅच. द टीम इज कॉन्फिडंट ऑफ विन. ऑफ विन कधीच नसतं बघा, ऑफ विन कधीच येत नाही. द टीम इज कॉन्फिडंट फॉर विनिंग. नाही, फॉर विनिंग नाही आहे ना. आता तुम्ही एक गोष्ट तर लक्षात ठेवली असेल, कधीही बघा, टू नंतर क्रियापदाचं काय आलं पाहिजे, V1 आलं पाहिजे. म्हणजे आपण जर असं म्हटलं, हां मला माहिती आहे तुम्ही हेच उत्तर देणार आहात, मला माहिती आहे तुम्ही हेच उत्तर देणार आहे, पण तुम्हाला मी सांगतो जरा लक्षात घे इकडे, आय लाईक टू वॉच. परंतु कधी कधी अशी प्रक्रिया येते, असं काहीतरी घडतं की आपल्याला ING पण द्यावं लागतं समोर, टू विनिंग असं सुद्धा द्यावं लागतं. मग हे कधी असतं बघा, जेरंड वापरलं जातं त्या ठिकाणी. काय वापरलं जातं, जेरंड वापरलं जातं. जेरंड माहिती आहे ना तुम्हाला. बघा, आय लाईक, किंवा असं म्हटलं, आय लाईक स्विमिंग. आय लाईक स्विमिंग हे काय आहे, जेरंड आहे. आणि ही इज स्विमिंग हे काय आहे, वर्ब. हे वर्ब आहे, स्विमिंग. मग इथलं जे टू विनिंग हे जेरंड आहे, लक्षात घ्या. त्यामुळे टू विन नाही, कारण कॉन्फिडंट म्हटलं आहे. कॉन्फिडंट, विश्वास आहे त्याला विश्वास आहे. टू विन नाही. तर इन टू विनिंग द मॅच जिंकेल हा त्याला विश्वास आहे. टू विन हे आपल्याला बघा, असं जर वाक्य असतं, आय लाईक टू विन द गेम, चाललं असतं. आय लाईक टू विन द गेम चाललं असतं. परंतु तिथे कॉन्फिडंट दिले, आणि म्हणून बघा पहिलाच पर्याय तुम्हाला मध्ये पहिलाच पर्याय बरोबर दिले. तुम्हाला वाटेल लगेच ए आपण क्लिक करूया, एच बरोबर असणार, कारण सांगितले टू नंतर V1 असतं, हे पाठ करून ठेवले आपण. टू नंतर V1 असे पाठ करून ठेवले, आणि त्यामुळे तुम्हाला पहिलाच पर्याय दिला आहे बघा, ए. तुम्ही डायरेक्टली हा मार्क घालवणारच आहात, लक्षात घ्या. इथे तुमचं -1 झालं आहे समजा, लक्षात घ्या. तुम्ही इथे तुम्ही 1 मार्क घालवले आहे आपला, तुम्ही विचार नाही केले, इथे कॉन्फिडंट आहे. आणि त्यामुळे तिथे टू विन न येता विनिंग येणार आहे, टू विनिंग. समजलं असेल तर यस टाईप करा, पुन्हा असा मार्क जाऊ दे नको. असं असेल ठीक आहे. इथे जर प्रॉपर वर्ब दिला असेल तर ठीक आहे. ओके, चला. समजलं असेल तर यस टाईप करा. समजलं असेल तर यस टाईप करा. आपण जाऊया पुढच्या प्रश्नावरती. समजलं असेल तर यस टाईप करा. बघा, पुन्हा एकदा आपली जाहिरात आलेली आहे. आपल्याला पेपर 1च्या 5 टेस्ट मिळतील आणि पेपर 2च्या 5 टेस्ट मिळतील, ज्याच्यामध्ये किती, फक्त 199ला तुम्हाला 5 पेपर मिळतील, आणि इथे सुद्धा 199ला 5 पेपर मिळतील. आणि जर दोन्ही घ्यायचे असेल तर तुम्हाला 299ला 10 पेपर मिळतील. सोबत तुम्हाला PDF ॲनालिसिससुद्धा मिळेल. ओके, चला जाऊया आपण पुढच्या प्रश्नावर. प्रश्न क्रमांक 21. चला द्या उत्तर पटकन. तुम्हाला काय विचारले, अंडरलाईन वर्डचं काय करायला सांगितलं, मिनिंग विचारले. मिनिंग विचारलेलं आहे. काय म्हटलं आहे बघा, ही इज क्वाईट पर्सिमोनियस. काय म्हटलं आहे बघा, पर्सिमोनियस बाय नेचर. पर्सिमोनियस. बघा, आता साधारण बघा, आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी काही ट्रिक करावे लागतात. म्हणजे आपल्याला ते लक्षात राहतं. बघा, इथे एक शब्द आले, पर्स शब्दसुद्धा आले. पर्स शब्दसुद्धा आले आणि मनी शब्दसुद्धा आले. पर्स शब्द पण आले, मनी पण शब्द आले. पर्समध्ये कायम मनी ठेवणारा म्हणजे खर्च न करणारा. पर्समध्ये मनी ठेवतो म्हणजे काय करतो, तो खर्च करत नाही, कंजूषित जीवन जगतो. कंजूषित जीवन जगतो. त्यालाच आपण काय म्हणतो त्याला, मिझरली लाईफ. कंजूषित, एकदम हलाखीची परिस्थिती, कंजूषित जगणे. गवळी मॅडम D येतोय बरोबर. मिझरली त्याचं बरोबर आहे. ओके, समजलं असेल तर यस टाईप करा. आपण जाऊया पुढच्या प्रश्नावर. प्रश्न क्रमांक 22.
हां चला काय म्हटलं बघा, पुन्हा एकदा अंडरलाईन वर्डचं आपल्याला मिनिंग सांगायचं आहे. ही ॲपियर्स टू बी फोनी पर्सन. फोनी पर्सन म्हटले, फोनी. फोनीमध्ये आपल्याला एक शब्द सापडतो आहे फोन. काय सापडतो आहे? फोन. मग आपण बघा आता काय करतो आहे, सध्या आपण फोन घेऊन सतत सेल्फी काढतो आणि कोणाला पण सांगतो चला टाका कुठे आहात तुम्ही, सेल्फी टाका म्हणजे मला कळेल तुम्ही नेमकी कुठे आहात, फोटो पाठवा, पिक पाठवा म्हणजे मला कळेल तुम्ही कुठे आहात. म्हणजे आपल्याला कधी रिअल कळेल की तुम्ही कुठे आहात. फोन केला की आपल्याला रिअल कळते. रिअलला काय बघा, जेन्युइन आहे. तुम्ही म्हणता ना जेन्युइन आहे बघा, हे सर्व काय वस्तू जेन्युइन आहे. यस, व्हेरी गुड. गौरी मॅडमनी सी उत्तर दिले, छान. जेन्युइन आहे म्हणतात बघा, डुप्लिकेट नाही. याच्या विरोधात बघितलं तर काय येतं? आर्टिफिशियल, कृत्रिम. जेन्युइन आहे म्हणतात. म्हणजे फोनवरती तुम्ही पिक टाकलं की तुम्हाला कळतं की हे सर्व खरं आहे. चला बघा काय म्हटलंय इथं, वन वर्ड सबस्टिट्यूशन दिलेले आहेत तुम्हाला. आणि यामधलं काय ओळखायचं आहे, सांगा. नॉट मॅच्ड म्हणजे रॉंग शोधायचं आहे. काय शोधायचं आहे? रॉंग. काय शोधायचं आहे? रॉंग. चला इनकरेक्ट शोधायचं आहे. चला पटकन शोधा, पटकन ABCD टाईप करा पटकन. जेनोसाईडमध्ये एक शब्द दिसतोय आपल्याला, जीन. काय शब्द दिसतोय? जीन. म्हणजे पूर्ण जीनची हत्या करणे. पूर्ण जीनची हत्या म्हणजे पूर्ण जातीचा विनाश करणे. पूर्ण काय करणे? जातीचा विनाश. झाले ना असं जगभरात बऱ्याच वेळा असं घडले, पूर्ण जातीचा विनाश केला जातो. त्यानंतर काय घेतले बघा, सोरोरीसाईड. सोरोरीसाईड म्हणजे काय? सिस्टर, मर्डर ऑफ सिस्टर. त्यानंतर काय म्हटलं बघा, युरोक्सिसाईड, मर्डर ऑफ ब्रदर. नाही, मर्डर ऑफ ब्रदरला काय म्हणतो आपण? फ्रॅट्रिसाईड. तुम्हाला माहिती आहे ना, फ्रॅटर्निटी हा शब्द ऐकला असेल. फ्रॅटर्निटी म्हणजे काय? बंधुता. फ्रॅटर्निटी म्हणजे काय? बंधुता. आणि मॅटरिसाईड म्हणजे काय? मर्डर ऑफ मदर. पॅट्रिसाईड म्हणजे काय? मर्डर ऑफ फादर. पॅट्रिसाईड म्हणजे काय? मर्डर ऑफ फादर. फिलिसाईड म्हणजे काय? मर्डर ऑफ चाइल्ड. ओके. आणि सुइसाईड तर तुम्हाला माहीत आहे, स्वतःची हत्या. सुइसाईड माहिती आहे तुम्हाला. आले उत्तर बघा, राणी मॅडमने टाकले सी, गौरी मॅडमने टाकले सी, छान. इरोक्सिसाईड आपला हा पर्याय, तिसरा पर्याय बरोबर आहे. कारण आपल्याला काय विचारलं आहे? इनकरेक्ट, रॉंग कोणतं आहे ते विचारलेलं आहे. चला बघू पुढचा प्रश्न क्रमांक 24. चला टाका उत्तर पटकन टाका. बघा आपण आता जवळपास 45 मिनटं होत आली आपण हे लेक्चर घेतोय. जवळपास 45 मिनटं आपण हे लेक्चर घेतोय बघा. आणि कुठेही आपलं एक्सप्लेनेशन कमी झालेलं नाही आहे. अजूनही आपण तेवढंच एक्सप्लेनेशन देतोय शेवटच्या प्रश्नापर्यंत. तर काय म्हटलं बघा, द यंग वन म्हणजे पिल्लं विचारलेत बघा. यंग वन ऑफ कॅट इज किटन. किटनच्या यंग वनला काय म्हणतात? कॅटच्या यंग वनला काय म्हणतात? किटन. मग द यंग वन ऑफ फ्रॉग इज कॉल्ड. फ्रॉग कशाला म्हणतात? फ्रॉगच्या काय म्हणतात? यस, व्हेरी गुड. उत्तर आलेलं आहे, गौरी मॅडमने टाकलं आहे. काय म्हणतात? टॅडपोल म्हणतात. काय म्हणतात? टॅडपोल म्हणतात. व्हेरी गुड. डी. यस, सुयश क्लासेसचं पण उत्तर येते डी. चला आपण या प्रश्नावर जास्त वेळ नको घालूया. चला पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 25. आता काय विचारले? क्राय ऑफ ॲनिमल विचारले. प्राण्यांचे आवाज. म्हणजे तुम्हाला बघा, प्राण्यांचे यंगवन पाठ करायला लागतील, आणि प्राण्यांचे क्रायसुद्धा पाठ करावे लागतील. काय म्हटलं? बार्क. डॉग काय करतो? बार्क करतो.
तुम्हाला काय विचारलं? एप. एप म्हणजे काय? माकड. माकडाचं विचार. चला सांगा. कू कोण करत असणार? कोण करते? कुकू करते, कोकिळा करते. त्यामुळे हा तर येणारच नाही. तर काय येणार बघा? गिब्बर येणार. गिब्बर. काय येणार? गिब्बर. बी. व्हेरी गुड. सोनिया मॅडमचं उत्तर येते. छान, अभिनंदन. सोनिया मॅडमचे बऱ्यापैकी मला वाटतं 99% बरोबर असतात उत्तरं. आणि सुयश क्लासेस सरांचं सुद्धा सर्व उत्तरं बरोबर असतात. छान, अभिनंदन, कौतुक. तसंच राणे मॅडमसुद्धा उत्तर देतात, बरोबर उत्तर देत आहेत. चला, तुमचा पेपर खूप छान जाणार आहे. मला वाटतं तुम्ही 100+ स्कोअर करणार आहात. आणि 100+ स्कोअर झाला नक्की एक व्हिडिओ करून आम्हाला टाका. नक्की आम्ही इथे सुद्धा सेलिब्रेट करू की तुमचं कौतुक करू आम्ही. नक्कीच 100+ होणार तुमचा स्कोअर. आणि त्या दिवशी आम्हाला एक छोटासा व्हिडिओ करून टाका की PYQचा आपला फायदा झाला म्हणून. चला काय म्हटलं बघा? सुधीर इज अफ्रेड ऑफ बुक्स. बुक्सला घाबरतो. अफ्रेड ऑफ बुक्स, बुक्सला घाबरणे. हिज फॅमिली थिंक्स दॅट ही सफरिंग फ्रॉम. याला म्हणतात फोबिया. घाबरण्याला काय म्हणतात? फोबिया म्हणतात. मग बरेच फोबिया आहेत बघा, बरेच फोबिया आहेत. अँड्रो. अँड्रो म्हणजे काय? की पुरुषांची भीती वाटणे. फिअर ऑफ मेल. फिअर ऑफ मेल, पुरुषांची भीती वाटणे. आणि बघा बायबल हा शब्द ज्याच्यामध्ये आला आहे. बायबल म्हणजे काय? बुक. बुकला घाबरणारा. बायबल बुक असतं. बुक असतं बायबल. बघा कुठे आहे? बिब्लिओफोबिया. फोबिया. बिब्लिओफोबिया म्हणजे पुस्तकाला घाबरणे, पुस्तकाची भीती वाटणे. मग पाण्याची भीती वाटते. हायड्रोफोबिया. उंचीची भीती वाटते. सर्व तुम्ही पाठ करून ठेवले पाहिजे. फोबियासुद्धा पाठ केले पाहिजे. म्हणजे PYQ बघून तुम्हाला कोणकोणते सेक्शन पाठ करायचे, कोणकोणत्या गोष्टी तुमच्या बाकी असतील तर तुम्ही त्या करून घ्या. ज्या गोष्टी बाकी आहेत ते तुम्ही करून घ्या. 26चा C येतो आहे. व्हेरी गुड. चला बघू पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 27. फिल इन द ब्लँक्स विथ द सुटेबल वर्ड. लाईफ इज टू डेथ ॲज प्लेजर इज टू. लाईफ काय आहे बघा? डेथसारखी आहे. आणि प्लेजर कशासारखं आहे? मग सुटेबल वर्ड घ्यायचं आहे. सफरिंग आहे का? पेन आहे का? पॉवर्टी आहे का? अँग्विश आहे का? तर या ठिकाणी आता काही तर्क लॉजिक काही लावू शकत नाही आपल्याला. आपल्याला याचं उत्तर माहीतच पाहिजे. पेन येतं इथं. बाकी काय आता लॉजिक सांगू शकत नाही याच्यामध्ये. लाईफ इज टू डेथ ॲज प्लेजर इज टू पेन. ही काय आहे? प्रोवर्ब आहे. प्रोवर्ब आहे ती. चला बघू पुढचा प्रश्न. यस राणे मॅडम, तुमचं उत्तर बरोबर आहे. चला काय म्हटलं आहे? अंडरलाईन जी इडिओम दिलं आहे याचं आपल्याला मिनिंग ओळखायचं आहे. वी शूड गार्ड अगेन्स्ट आवर ग्रीन आईड फ्रेंड्स. म्हणजे ग्रीन आईडचा तुम्हाला अर्थ सांगायचा आहे. ग्रीन आईड. ग्रीन आईड ज्याचे डोळे हिरवे आहेत. हिरवे डोळे म्हणायचे आहे का? रिच आहे का? डोळ्यावरून काय रिच कळेल का आपल्याला? हँडसम कळतं आहे का? म्हणजे तुम्हाला वाटेल ग्रीन डोळे आहेत म्हणून हँडसम असेल. इंथुसियास्टिक आहे का? नाही. जलस. जलस लोकांपासून आपण काय राहायला पाहिजे? सावध राहायला पाहिजे. जलस लोकांपासून आपण काय राहायला पाहिजे? सावध राहायला हवं असं म्हटलेलं आहे. जलस लोकांपासून सावध राहावं. ग्रीन आईड. 29 क्वेश्चन बघा. व्हाईल गिविंग एव्हिडन्स. पुरावा. पुरावा देणे किंवा साक्षी देणे. इन द कोर्ट. शी रडायला लागली म्हणायचं. रडायला लागली. तर रडायला लागणे म्हणजे काय? ब्रोक अप नसतं, ब्रोक विथ नसतं, ब्रोक डाऊन नसतं, तर ब्रोक डाऊन विथ असं आलं पाहिजे. ब्रोक डाऊन विथ आलं पाहिजे. सॉरी, ब्रोक डाऊन विथ नाही येणार, ब्रोक डाऊन येणार. शी ब्रोक डाऊन. विथ नाही येणार कारण विथ प्रेपोजिशन आहे. प्रेपोजिशनच्या पुढे आपल्याला नाऊन घ्यावं लागेल. प्रेपोजिशनच्या पुढे आपल्याला नाऊन घ्यावं लागेल. नाही, प्रेपोजिशनच्या पुढे आपल्याला नाऊन घ्यावं लागेल. यस सुयश क्लासेस, व्हेरी गुड. डी येणार आहे. ब्रोक डाऊन म्हणजे रडणे, रडायला लागले. बघा विथ प्रेपोजिशन आहे आणि प्रेपोजिशन आपल्यासोबत कधीही नावून घेतं. प्रेपोजिशन आपल्यासोबत कधीही नावून घेतं. त्यामुळे ब्रोक डाऊन विथ येणार नाही. चला आपल्याला काय करायचं आहे बघा. आता आपल्याला एक असे शब्द दिलेत, अक्षरं दिलेत. RUSGE
आणि यांच्यापासून आपल्याला एक मिनिंगफुल वर्ड तयार करायचा आहे. मिनिंगफुल वर्ड. मग तुम्हाला जर बघा खूप जास्त विचार करायचा नसेल तर तुम्ही ऑप्शनवरून क्लिक करा. ऑप्शनवरून बघा काय तयार होतं. 1 नंबरचं काय आहे बघा आर, 5 नंबरला काय आहे बघा ए, 4 नंबरला काय आहे बघा जी, 2 नंबरला काय आहे यू आणि 3 नंबरला काय आहे यस. याच्यावर कोणता शब्द तयार होतो का नाही. नंतर इथे बघा 5 नंबरला काय आहे ए, 3 नंबरला काय आहे यस, 4 नंबरला काय आहे जी, 1 नंबरला काय आहे आर आणि 2 नंबरला काय आहे यू. याबरोबर कोणता शब्द तयार होतो का नाही. 3 नंबरला काय बघा यस, 2 नंबरला काय बघा यू, 4 नंबरला काय बघा जी, 5 नंबरला काय बघा ए आणि 1 नंबरला काय आर. शुगर तयार होते बघा. यस, व्हेरी गुड. सो येस सर, सी नंबर पर्याय बरोबर आहे. अशा प्रकारे तुम्ही न तुमचं जास्त एनर्जी लावता तुम्हाला उत्तर मिळेल. आता तुम्ही ह्या शब्दांवर विचार करायला गेलात कोणता शब्द तयार होईल तर हा बराच टाईम कन्झ्युमिंग प्रश्न आहे बघा. तुम्हाला खूप टाईम गेला हा प्रश्न. तुम्हाला विचार करत बसावं लागेल कोणता शब्द तयार होईल आणि मग तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करावं लागेल. त्यापेक्षा ऑप्शनवरून जा, ते सोपं होईल. येस, व्हेरी गुड. चला आपण आता तुमची रजा घेतोय. हे लेक्चर आपण इथेच थांबवतोय. आपण 30 प्रश्न 2021ला जो पेपर झाला होता जानेवारी 2021 त्याचा 30 प्रश्नाचं आपण विश्लेषण घेतलेलं आहे. तुम्ही जॉईन झालात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. शेवटपर्यंत तुम्ही सहकार्य केलात, छान उत्तर दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि लेक्चर कसं झालं, तुम्हाला विश्लेषण कसं वाटलं, ॲनालिसिस कसं झालं, नक्की एक कॉमेंट करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. आपल्या मित्रपरिवारामध्ये ही लिंक शेअर करा. थँक्यू म्हणतायत सुयश सर, थँक्यू. चला, ॲनालिसिस कसं झालं, लेक्चर कसं वाटलं नक्की कॉमेंट करा सर्वांनी, जेवढे आहेत त्यांनी. आणि व्हिडिओला एक लाईक करून जाता व्हिडिओला एक लाईक करा, जाता एक लाईक करा. ही लिंक थोडी आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. थँक्यू सोनिया मॅडम. आपण आता थांबतोय, तुमची रजा घेतो. उद्या पुन्हा भेटू, पुन्हा एकदा नवीन विषयासोबत नवीन प्रश्न पुन्हा एकदा आपण काय करू, रिव्हिजन करू.